राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे ते विमानाने सकाळीच निघाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना कळताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विमान अपघात बारामतीत झाला. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्यानं अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी त्यांचं विमान जमिनीवर कोसळलं त्यावेळी विमानाला मोठी आग लागली. या अपघातानंतर लगेचच मदत कार्य राबवण्यात आलं, पण अजित पवार यांच्यासह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली. आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्यानं अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळलं त्यावेळी विमानाला मोठी आग लागली होती. या अपघातानंतर लगेचच मदत कार्य राबवण्यात आलं, पण अजित पवारांसह 6 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेनं राज्यात शोककळा पसरली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितलं. राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितलं जात होतं. काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती. अजित पवार यांचं विमान लँडिंग दरम्यान बारामती येथील शेतात कोसळलं. सुरुवातीला या अपघातात अजित पवार गंभीर असल्याचं सांगितलं गेलं, मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेचच बारामती विमानतळाकडे धाव घेतली. अपघाताचा फोटो आणि व्हिडिओनंतर हे स्पष्ट झालं की हा अपघात अत्यंत गंभीर आहे आणि अजित पवार यांच्यासोबत या विमानात त्यांचे पीए आणि बॉडीगार्डही होते. बारामतीमध्ये सकाळी सभा असल्यानं अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघाले होते. मात्र बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर अजित पवार यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांच्या मृत्यूने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामतीकडे सध्या धाव घेत आहेत. या अपघाता